सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि क आरक्षण उपवर्गीकरण विषयावर चर्चा करण्यासाठी 26 मेला नगर शहरातील शेतकरी भवन सभागृहात सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत येत्या 16 ऑगस्टला अहिल्यानगरमधील ऐतिहासिक वाडिया पार्क मैदानावर भव्य आरक्षण परिषद आयोजित करण्याचा एक मुखाना निर्णय घेतला गेला आहे। ही परिषद मातंग समाजाच्या स्वाभिमानाची लढाई असून यामध्ये सुमारे 1 लाख समाज बांधव सहभागी होणार आहेत। आरक्षणाचं महत्त्व समाजातील तळागाळातील घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी 5 जूनला विशेष आरक्षण परिषद रथ काढण्यात येणार आहे। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये हा रथ जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा दौरा करून समाज बांधवांना जागृत करेल। त्यानंतर हा रथ अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी दाखल होईल। मातंग समाजाला न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे क वर्गवारीनुसार उपवर्गीकरण झालेच पाहिजे। ही आरक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सकल मातंग समाज एकवटला असून प्रत्येकानं या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन केलं गेलंय। जिल्ह्यातून आलेल्या मातंग समाजातील सर्व सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जिल्हास्तरीय सकल मातंग समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे। आणि या सकल मातंग समाजाच्या बैठकीमध्ये 16 ऑगस्टला आरक्षण परिषद या कार्यक्रमाचं नियोजन वाडिया पार्क मध्ये 1 लाख समाज बांधव या ठिकाणी जमून करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी समाजाने हाती घेतलेला आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात येत्या 5 जूनला नगर जिल्ह्यामध्ये आरक्षण परिषद यात्रा रथ हा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फिरायला सुरुवात करणार आहे। 14 तालुक्यामध्ये या रथाचा या ठिकाणी प्रवास होऊन समाजामध्ये आरक्षणाचं महत्व, आरक्षणाची अबकड वर्गवारी झाली पाहिजे असा संदेश घेऊन हा रथ मातंग समाजामध्ये मागासवर्गीय वस्त्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे। आणि म्हणून या रथाची पार्श्वभूमी अशी असणार आहे, हा जो आरक्षण परिषद यात्रेचा रथ जो आहे, हा रथ त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर ज्या तालुक्यामध्ये या रथाचं आगमन होईल त्या रथाबरोबर पोलीस संरक्षणार्थ एक पोलिसांची गाडी असणार आहे। त्याचबरोबर त्या रथाचं संरक्षण करण्यासाठी मातंग समाजाचे स्वयंसेवक त्या रथाबरोबर 200 स्वयंसेवकाची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि मग रथ एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर ते 200 स्वयंसेवक जे रथाचं संरक्षण करण्यासाठी गेलेले आहेत त्यांनी परतीचा प्रवास करून नगरमध्ये यायचंय आणि दुसरे 200 स्वयंसेवक दुसऱ्या तालुक्यामध्ये रथाच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी जाणार आहेत। अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। आणि राहिला संरक्षणाचा मुद्दा, तर आरक्षणाचा रथ ज्या पद्धतीने या नगर जिल्ह्यामध्ये 5 जून नंतर सुरू होणार आहे, या रथाचं संरक्षण व्हावं म्हणून, या रथाला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून सर्व सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या बरोबर होऊन या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाणाऱ्या रथाला या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोर जिल्ह्यातील सर्व सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन करणार आहेत। आणि खऱ्या अर्थाने आरक्षणाची वर्गवारी व्हावी हा खऱ्या अर्थाने मागासवर्गीय समाजाचा खऱ्या अर्थाने मागणी आहे। कारण ही आरक्षणाची वर्गवारी करीत असताना या अनुसूचित जाती जमातीमध्ये 58 जातीचा समावेश आहे आणि सर्व मागासलेल्या जातीला या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा आरक्षणाचा लाभ व्हावा आणि म्हणून या ठिकाणी हा आरक्षणाचा रथ आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू करणार आहोत।
आणि हा आरक्षणाचा फायदा सर्वसामान्यामधील दलितामध्ये असणारा छोट्यातला छोटा कुटुंब असेल, अडाणी कुटुंब असेल, मागासवर्गीय झोपडपट्टीतलं कुटुंब असेल, त्याला खऱ्या अर्थाने आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून जे दलितामध्ये जे प्रस्थापित आहेत त्या दलिताच्या प्रस्थापित मुलांना आरक्षणाचा फायदा देऊन काही उपयोग नाही. हजारो कोटीची प्रॉपर्टीची संपत्ती त्यांची जमा झालेली आहे. आणि म्हणून दलित समाजामध्ये जे काही गोरगरीब जनता आहे त्यांना खऱ्या अर्थाने आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. आणि या माध्यमातून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य मागासवर्गीयाला खालच्या थरातल्या झोपडीमधल्या राहणाऱ्या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्यांना लाभ मिळून त्या समाजाला खऱ्या अर्थाने त्या घरांना त्या माणसांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या अबकड आरक्षण वर्गीकरण झाल्यानंतर निश्चितपणाने होणार आहे. एवढीच भूमिका आमची त्याच्या मागे राहणार आहे. आणि 16 ऑगस्टला क्रांतिकारी दिवस आहेत. अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला, या संसदेवर मोर्चा काढला की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. अशा प्रकारचा क्रांतिकारक मोर्चा अण्णाभाऊ साठेंनी काढला. त्या धर्तीवर 16 ऑगस्टची तारीख आम्ही या ठिकाणी धरलेली आहे. आणि वाड्या पार्कच्या मैदानावर 1 लाख मातंग समाज या आरक्षणाच्या मोहिमेमध्ये, या आरक्षण परिषदेच्या यात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे. आणि 1 लाख मातंग समाज मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे. ही तरुणांची भावना खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेली आहे. आणि उद्यापासून प्रत्येक मातंग वस्तीमध्ये हाच नारा देण्यात येणार आहे की तुम भी देखो आंखों से, हम भी आए आंखों से. येणाऱ्या 16 ऑगस्ट रोजी जी आरक्षण परिषदेचं नियोजन करण्यात आलंय, तर मी संपूर्ण मातंग समाजाला एक जाहीर आव्हान करतो का ही जी आरक्षण परिषद असेल तर ही मातंग समाजाच्या विकासाची आरक्षण परिषद असेल. त्यामुळं मातंग समाजाने सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांनी ह्या 16 ऑगस्टच्या मातंग आरक्षण परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावे एवढी मी सर्वांना विनंती करेन. हा क्रांती दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 16 ऑगस्टला जे आंदोलन करण्यात येणार आहे अबकड, त्या अबकड वर्गीकरण हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे आणि ते अबकड झालं पाहिजे. प्रत्येक स्तरातील ज्या 59 जाती आहेत त्या जातीला जिचा तिचा मान सन्मान त्या पद्धतीने मिळाला पाहिजे. त्यामुळे आरक्षणाच्या विरोधात बोलू पाहणाऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे की संविधानिकरित्या जर आम्हाला आरक्षण मिळत असेल तर कुणी कुणावर आरोप प्रत्यारोप करू नये. आणि आरक्षण ही हक्काची लढाई आहे, कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षण हे तरतूद केलेलं असल्यामुळे ते प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.